हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण 11th स्टँडर्डमधील अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील फर्स्ट चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आता पुढील सिलेबसचा जर विचार करायचा झाला तर पुढील सिलेबसचे जेवढे काही चॅप्टर आहेत ह्या सर्व चॅप्टरवरती आपण स्टडी करणार तर आहोत. पण पहिला जो काही चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा तुमच्या दृष्टीने असणार आहे. कारण सर्व बेसिक जे काही अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी आहेत, कन्सेप्ट्स आहेत, या सर्व या टॉपिकमध्ये आपल्याला आढळून येतात. आणि हा टॉपिक जेवढा तुमच्या लक्षात येणार आहे तेवढी पुढच्या दृष्टीनं गोष्ट तुमच्या चांगली असणार आहे. कारण अकाउंटन्सी हा सब्जेक्ट असा आहे की बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्याशिवाय पुढील चॅप्टर जे काय किंवा पुढील जो काही सिलेबस आहे हा तुमच्या पूर्णपणे लक्षात येण्यासाठी मदत होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर जो काही आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, या चॅप्टरवरती आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे बघा. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, म्हणजे डबल एंट्री सिस्टीमचा अर्थ आणि व्याख्या काय आहे, म्हणजे नक्की ही जी काय सिस्टीम आहे हिशेब लेखनाची ती कशा पद्धतीची आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये डबल एंट्री सिस्टीम स्टडी करत असताना मेथड ऑफ ज्या काही रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशनच्या आहेत, मग त्याच्यामध्ये इंडियन असतील, सिंगल एंट्री सिस्टीम असेल, डबल एंट्री सिस्टीम असेल, या सर्व मेथड आपण स्टडी करायच्या आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, फायदे काय आहेत या सिस्टीमचे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, जो महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या दृष्टिकोनातून असणार आहे की अकाउंटचे क्लासिफिकेशन किती आहेत, कशा पद्धतीचे आहेत, हा एक पार्ट आपला सर्वात महत्त्वाचा दृष्टीने दिसून येतो. त्यानंतर गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, ट्रॅडिशनल अप्रोच आहे, मॉडर्न अप्रोच ऑफ रूल्स ऑफ अकाउंट, हा सर्व पार्ट काय इम्पॉर्टंट असणार आहे. कारण हे जे काही रूल्स आहेत हे रूल्स तुम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून हे फॉलो करायचे आहे, त्यामुळे हे रूल्स देखील तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आणि नंतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत, इलिस्ट्रेशन, अकाउंटिंग इक्वेशन जे काय आहेत हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तपालनाची द्विनोंद पद्धत, याच्यामधील अर्थ आणि मूलतत्वे, डेफिनेशन काय आहेत यावर सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कुठे सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, याचा अर्थ बघायचा झाला तर डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. This system owes its origin to Italian merchant Luca di Borgo Fasilio on 10th November 1494, and this day is celebrated as International Accounting Day. This system of bookkeeping is based on the fact that there are two aspects of every business transaction. Every business transaction involves two persons or accounts or parties, wherein one is the receiver of the benefits and the other is the giver of the benefit. If something comes into the business, something goes out from the business. Recording of two aspects of monetary transaction in the books of account in terms of debit and credit is called as double entry system of bookkeeping. पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीचं मीनिंग अँड डेफिनेशन बघायचं झालं तर सद्यस्थितीचा जर विचार करायचा झाला तर पुस्तपालनाची द्विनोंद पद्धत, जिला आपण डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतो, हे डबल एंट्री सिस्टीम करण्याचं श्रेय जे काही आहे हे गणिताकडे वळणारा जो काही तत्ववेत्ता आहे, अभ्यासक आहे, हा कोण आहे तर इटालियन व्यापारी लुका डी बार्गो पॅसिओलो हे आहेत. आणि यांनी ही जी काही सिस्टीम आहे ही 1494 मध्ये शोधून काढली. आणि प्रत्येक व्यावसायिक देवाणघेवाणीला ह्या दोन बाजू असतात असं ते म्हणतात. आणि याच तत्वावर ही पद्धत काय आहे आधारित असलेली दिसून येते. कारण प्रत्येक व्यवहारात कमीत कमी दोन पार्टीज किंवा दोन पक्ष किंवा व्यक्ती किंवा अकाउंट्स अंतर्भूत असावे लागतात. एक म्हणजे लाभ घेणारा असतो त्याच्यामध्ये आणि दुसरा म्हणजे लाभ देणारा, अशा दोन पार्टीज प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये इन्क्लूड असतात. जर एखाद्या व्यवसायात एखादी वस्तू येत असेल तर निश्चितच ती वस्तू
दुसऱ्या व्यवसायातून जात असते. आणि अकाउंटिंगचा जर विचार करायचा झाला तर अकाउंटिंगमध्ये व्यापारी व्यवहारांच्या 2 पक्षांची नोंद ही डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला, ज्याला आपण मराठीमध्ये नावे बाजू आणि जमा बाजू म्हणजे खर्चाची बाजू आणि इन्कमची बाजू अशी म्हणतो, अशा स्वरूपात ती केली जाते. आणि त्यालाच आपण पुस्तपालनाची द्विनोंद पद्धती असं म्हणतो. म्हणजेच काय तर डबल एंट्री ऑफ बुक कीपिंग असं आपण म्हणतो. आधुनिक पद्धतीमध्ये प्रत्येक व्यापारी व्यवहार हा व्यक्तिशः किंवा सामूहिकरित्या असेट असतील, लायबिलिटी असतील किंवा इवन कॅपिटल असेल, एक्सपेन्सेस असतील, इन्कम असतील, या सर्व गोष्टींशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात. अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न्ड with assets, liabilities, capital, expenses and incomes. Whenever there is an increase in assets and expenses, it is debited and decrease in assets and expenses are credited. आता आधुनिक पद्धतीचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये प्रत्येक व्यापारी व्यवहार हा व्यक्तिशः संबंधित असतो किंवा सामूहिकरित्या संबंधित असतो. मग व्यवसायामध्ये अंतर्भूत असलेल्या असेट असतील, लायबिलिटी असतील, कॅपिटल असेल, इव्हन एक्सपेंडिचर्स अँड इन्कम असतील, ह्या सर्वांचा एकमेकांशी संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे प्रत्येक व्यवहार हा त्यांच्यापैकी एकाला वाढवितो किंवा कमी करतो. आणि म्हणून असेट आणि एक्सपेंडिचर याच्यामध्ये झालेली जी काही वाढ आहे ही डेबिट साईडला, आणि असेट आणि खर्चामध्ये म्हणजे एक्सपेन्सेसमध्ये जर घट झाली तर ती क्रेडिट साईडला आपण काय करतो, त्याचं पोस्टिंग किंवा नोंदी करत असतो. नेक्स्ट जर विचार करायचं झालं तर मेथड ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन बघत असताना याच्यामध्ये 2 मेथड्स अतिशय इम्पॉर्टंट असलेल्या आपल्याला दिसून येतात. फर्स्ट म्हणजे इंडियन सिस्टीम अँड सेकंड म्हणजे इंग्लिश सिस्टीम. आता इंग्लिश सिस्टीमचा जर विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये 2 मेन मेथड्स त्यांनी सांगितलेले आहेत. पहिली म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. पुढे सिंगल एंट्री सिस्टीमवर एक डिफरंट वेगळा आपल्याला काय असणार आहे चॅप्टर स्टडी करायचा आहे. आणि डबल एंट्री सिस्टीमचा जर विचार करायचा झाला तर आत्ता आपण डबल एंट्री सिस्टीम ही कन्सेप्ट काय करतोय, स्टडी करतोय. आता रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा जर विचार करायचा झाला तर त्यातील पहिली सिस्टीम जी काय आहे ही फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, इंडियन सिस्टीम. Indian system maintains records in Indian languages such as Marathi, Hindi, Urdu, Gujarati, etc. It is called a Mahajani Deshinama system. In this system, transactions are recorded or mentioned in long books known as Bhai Katta and Kird. This system of accounting is not based on double entry system of accounting. Thus, is not a scientific accounting system. Even today, this system is used in India for small business organization. इंडियन सिस्टीम म्हणजे काय, जिला आपण भारतीय लेखांकनाची पद्धत असं म्हणतो. लेखांकन म्हणजे काय तर अकाउंटिंग करत असताना ही सर्वात जुनी आणि परंपरागत पद्धत आहे की या पद्धतीला महाजनी, मारवाडी तसेच देशीनामा पद्धत या नावाने देखील ओळखले जाते. आणि या मेथडमध्ये भारतीय भाषेमध्ये नोंदी केल्या जातात, जसं की मराठी, हिंदी, मारवाडी एक्सेट्रा. आणि या पुस्तकामध्ये व्यवहार नोंदविले जातात. त्या पुस्तकाला कीर्द किंवा वही खाते असं म्हटलं जातं. आता अकाउंटिंगची ही जी काही मेथड आहे ही दुहेरी नोंद पद्धतीवर अवलंबून असलेली दिसून येत नाही. जरी ही पद्धत शास्त्रशुद्ध नसली तरी आजही पद्धत भारतामध्ये जे काय खेडोपाडी छोटे व्यापारी आहेत या छोट्या व्यापाऱ्यांमध्ये ही मेथड फॉलो केलेली आपल्याला दिसून येते. आता रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये आपण या सिस्टीम स्टडी करतोय म्हणजे काय तर हिशेब लेखनाच्या ह्या ज्या काही मेथड्स आहेत ते आपण स्टडी करतोय. त्यामुळे इंडियन सिस्टीम ही जी काय आहे ही मागे पडलेली असली तरी काही खेडोपाडी वर्गामध्ये असेल किंवा खेडोपाडी गावामध्ये असेल, जे काही छोटे मारवाडी व्यापारी वर्ग आहे यांच्यामध्ये हिशेब लेखनासाठी इंडियन सिस्टीम यूज केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट सिस्टीम जी काय आहे ती म्हणजे इंग्लिश सिस्टीम. इंग्रजी पद्धतीचे हे जे काही वर्गीकरण आहे हे खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. मग त्याच्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम एक फर्स्ट आहे आणि सेकंड म्हणजे डबल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय तर धिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स. It is unscientific method and also known as an incomplete recording system because it changes with the convenience of business for recording transaction.
The system of accounting does not provide accurate information about the financial position of business and it is suitable for small business. सिंगल एंट्री सिस्टीम ही अशी मेथड आहे की या मेथडनुसार फक्त कॅशबुक आणि पर्सनल म्हणजे व्यक्तींची खाती काय केली जातात याच्यामध्ये रेकॉर्ड केली जातात. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन नोंदवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या सोयीप्रमाणे या पद्धतीमध्ये बदल केले जात असलेले दिसून येतात आणि ही व्यवहार नोंदवण्याची अपूर्ण असलेली पद्धत दिसून येते. कारण याच्यामध्ये फक्त कॅशबुक आणि व्यक्तींच्या नावांची काय केले जातात तर अकाउंट प्रिपेअर केले जातात आणि ही जी काय मेथड आहे ही मेथड व्यवसायाच्या आर्थिक स्थितीबद्दल अचूक माहिती पुरवू शकत नाही. कारण भरपूर त्रुटी असणारी ही एक अशास्त्रीय पद्धत छोट्या व्यावसायिकांना उपयोगाची असते आणि त्यामुळं मर्यादा या मेथडमध्ये असल्यामुळे सध्या आधुनिक व्यापारी वर्गामध्ये एक नोंद पद्धतीचा क्वचितच वापर होताना दिसून येतो. एक नोंद पद्धत म्हणजे काय, जिला आपण सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतो. त्यामुळे सिंगल एंट्री सिस्टीमचा जो काही वापर आहे हा सध्या क्वचित ठिकाणीच होत असलेला आपल्याला दिसून येतो. सेकंड जी काही मेथड आहे ती म्हणजे डबल एंट्री सिस्टीम. आता डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय तर डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अंडर दिस सिस्टीम डबल or two-fold effects of each transaction is recorded. According to double entry bookkeeping system, one account is to be debited and another account is to be credited with equal amount. द्विनोंद किंवा जिला आपण डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतो ह्या पुस्तकाच्या जी काय डबल एंट्री सिस्टीम आहे ही अकाउंटिंग करत असताना विविध मेथडमधून विकसित झालेली एक पद्धत आहे आणि या लेखांकनाच्या ज्या काही विविध पद्धती आहेत या पद्धतींच्या विकासातून उदय पावलेली ही एक कार्यपद्धती आपल्याला दिसून येते आणि व्यापारातील प्रत्येक व्यवहार नोंदवण्याची ही एक परिपूर्ण अचूक आणि शास्त्रशुद्ध पद्धत असलेली दिसते. प्रत्येक व्यवहाराला दोन पक्ष असतात असे ही पद्धत मानते आणि हे दोन पक्ष दोन लेख्यांना प्रभावित करत असते. म्हणजे दोन पार्टीजना किंवा दोन अकाउंट्सना काय करत असते प्रभावित करत असते. त्यामुळे डबल एंट्री सिस्टीम ही जी काय आहे आत्ताच्या जगामध्ये जी काय आपण हिशेब लेखनाची मेथड यूज करतो ती म्हणजे डबल एंट्री सिस्टीम, जिला आपण मराठीमध्ये द्विनोंद किंवा दुहेरी नोंद पद्धत असं म्हणतो. आता डबल एंट्री सिस्टीम एक प्रॉपरली जर डेफिनेशनमध्ये सांगायचं झालं तर डबल एंट्री सिस्टीम म्हणजे नक्की काय तर एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज अ two-fold इफेक्ट and that it affects two accounts in opposite directions, and if a complete record is to be made of each such transaction it would be necessary to debit one account and credit another account. It is this recording of two-fold effect of every transaction that has given rise to the term double entry. असं कोण म्हणताय तर J.R. बाटलीबॉय असं म्हणतात. द्विनोंद पद्धतीच्या काही महत्त्वाच्या डेफिनेशनमधील ही एक सर्वात महत्त्वाची डेफिनेशन आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यापारी व्यवहारांचे दोन विरुद्ध बाजूवर प्रभाव करणारे परिणाम घडत असतात आणि अशा व्यवहारांच्या नोंदी करायच्या असल्यास त्या एका अकाउंटच्या डेबिट बाजूवर आणि दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर करणं आवश्यक असते आणि असे दोन परिणाम करणारे व्यवहार या डबल एंट्री सिस्टीममध्ये जन्म घेत असतात असे J.R. बाटलीबॉय म्हणतात. म्हणजेच द्विनोंद पद्धतीनुसार व्यवहारांच्या नोंदी करताना असे थोडक्यात आढळून येते की मुद्रेच्या स्वरूपात व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचे आपले दोन प्रभाव ती टाकत असते. एक लेखा जो फायदा प्राप्त करतो तो डेबिट साईडला होतो आणि दुसरा लेखा जो फायदा देतो तो जमा बाजू म्हणजे क्रेडिट साईडला इफेक्ट होत असतो असं विल्यम विकल्स असे म्हणत असतात. त्यानंतर डबल एंट्री सिस्टीमचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम त्यातील पहिलं प्रिन्सिपल सांगायचं झालं तर इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट्स दॅट्स इट डेबिट अँड क्रेडिट. प्रत्येक व्यापारी व्यवहाराला कमीत कमी दोन पक्ष असतात. मग त्याच्यामध्ये पहिली डेबिट बाजू एक असते आणि दुसरी
क्रेडिट बाजू, म्हणजे लेफ्ट हँड साईड जी काय आहे तिला आपण डेबिट म्हणतो आणि राईट हँड साईड जी काय आहे अकाउंटची ती म्हणजे क्रेडिट. सेकंड प्रिन्सिपल सांगायचं झालं तर टू अकाउंट्स मीन्स वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. दोन पक्षात दोन अकाउंट्स काय असतात तर त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. मग एक रिसिव्हर त्याच्यामध्ये असतो आणि दुसरा म्हणजे गिव्हर, म्हणजे एक घेणारा असतो आणि एक देणारा, अशा दोन पार्टीज इन्क्लूड डबल एंट्री सिस्टीममध्ये आवश्यक असतात. नेक्स्ट, इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. आता या दोन अकाउंटपैकी एक म्हणजे लाभ घेणारा असतो आणि दुसरा म्हणजे लाभ काय असतो देणारा असतो, ज्याला आपण एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट असं संबोधतो. आणि लास्ट जे काही मेन ऑब्जेक्ट हे आहे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे एव्हरी डेबिट हॅज अ इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. जर एक लेखा डेबिट होत असेल तर दुसरा लेखा काय व्हायला पाहिजे, जमा दर्शवला गेला पाहिजे. म्हणजे प्रत्येक नावे रक्कम म्हणजे प्रत्येक डेबिट बाजू हीच क्रेडिटची जी काही रक्कम आहे ही दर्शवित असते. आणि तात्पर्य सांगायचं झालं तर डेबिट आणि क्रेडिट अशा दोन वेगवेगळ्या अकाउंटच्या विरुद्ध बाजूवर नोंद होत असताना ती समान रकमेनं दाखवणं गरजेचं असतं. नेक्स्ट पॉईंट एक्सप्लेन करायचं झाला तर ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक सिस्टीम. डबल एंट्री बुक सिस्टीमचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत म्हणजे ज्याला आपण फायदा असं म्हणतो, हे कोणकोणते आहेत तर पहिला फायदा सांगायचा झाला तर कम्प्लीट रेकॉर्ड, परिपूर्ण नोंद करण्याचं काम ही सिस्टीम करत असते. Under this system, all business transactions are recorded. This method is scientific and records both the aspects of each transaction. प्रत्येक व्यवहाराच्या दोन्ही बाजूवरती शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंद या ठिकाणी केल्या जातात. म्हणूनच ही पद्धत पूर्ण नोंदी ठेवण्यासाठी ॲक्युरेसी आणि सक्षम असलेली दिसून येते. सेकंड ॲडव्हान्टेज या डबल एंट्री बुक किपिंगचा सांगायचं झाला तर ॲक्युरेसी या सिस्टीममध्ये प्रचंड प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते, ज्याला आपण अचूकता म्हणतो. कारण इन दिस सिस्टीम बोथ अस्पेक्ट्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, सो इट गिव्स कम्प्लीट ॲक्युरेसी इन अकाउंटिंग वर्क. इट ऑल्सो चेक्स अरिथमॅटिकल ॲक्युरेसी. आता या पद्धतीचा जर आपण विचार करायचा झाला तर या पद्धतीनुसार लेखा पुस्तकामध्ये म्हणजे अकाउंटिंग करत असताना दोन्ही पक्षाची नोंद या ठिकाणी केली जाते. त्यामुळे लेखांकनाच्या म्हणजे अकाउंटिंग करण्याच्या कार्यामध्ये एक प्रकारची ॲक्युरेसी, अचूकता जिला म्हणतो, अचूकपणा प्रस्थापित होण्यासाठी मदत होते. आणि अकाउंटिंगच्या गणितीय अचूकपणासाठी जे काही ट्रायल बॅलन्स तयार केले जातात, हे ट्रायल बॅलन्स या ॲक्युरेसीवरून व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले जाऊ शकतात. नेक्स्ट फायदा सांगायचा झाला तो म्हणजे बिझनेस रिझल्ट, व्यावसायिक निष्पत्ती त्याच्यामधून काय साध्य होते. ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स, गेन्स, लायबिलिटीज, असेट्स, डेटर्स अँड क्रेडिटर्स, ऑल these transactions are recorded. Therefore, it helps to find out accurate business results of particular accounting period. आता ही जी काही सिस्टीम आहे ही सिस्टीम गणितीय अचूकतेची खात्री मात्र नक्कीच देते. कारण त्याच्यामध्ये खर्च असेल, नुकसान असेल, उत्पन्न, लाभ, संपत्ती, देयता ज्याला आपण ऋणको असं म्हणतो किंवा धनको, उत्तमरण इत्यादी माहिती त्वरित उपलब्ध होत असते. आणि आर्थिक वर्षात व्यवसायाला नफा झाला की तोटा झाला हे समजण्यासाठी ही पद्धत अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करत असताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे व्यावसायिक निष्पत्ती ज्याला आपण बिझनेस रिझल्ट असं म्हणतो हे या मेथडनुसार त्वरित मिळण्यासाठी मदत होते. नेक्स्ट ॲडव्हान्टेज सांगायचा झाला तर कॉमन एक्सेप्टन्स. कॉमन एक्सेप्टन्स म्हणजे काय तर सर्व मान्यता, सर्व ठिकाणी या सिस्टीमला काय झालेली आहे, मान्यता प्राप्त झालेली आहे. इट इज वाईडली एक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज Universal accounting principles. Double entry system is accepted by financial institutions, government authorities, etc. या पद्धतीनुसार लिहिलेल्या व्यावसायिक नोंदीवर वित्तीय संस्था असतील, शासकीय अधिकारी असतील इत्यादींचा पूर्णपणे विश्वास असतो. कारण ही मेथडच मुळात ॲक्युरेसी साध्य करत असते. जो काही कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे, कम्प्लीट रेकॉर्ड आहे किंवा बिझनेस रिझल्ट याच्यामधून
त्वरित प्रमाणात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निघत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ॲडव्हान्टेजमध्ये सांगायचं झालं तर डबल एंट्री सिस्टीम हे काय सिद्ध करते, तर ही पद्धत जी काय आहे ही नियमबद्ध आणि शास्त्रशीय पद्धत असून कोणत्याही देशात या पद्धतीचा व्यापक स्वरूपात उपयोग केला जाऊ शकतो. कंपॅरेटिव्ह स्टडीचा जर विचार करायचा झाला तर चालू वर्षाच्या परिणामांची तुलना आधीच्या वर्षाच्या परिणामांशी करता येत असल्यामुळे भविष्यातील ज्या काही योजना आहे या सुलभ करता येतात. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये या सिस्टीमचा नियमबद्ध आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं अभ्यास करून प्रत्येक ठिकाणी ती उपयोगात आणली जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जी काय आहे ती म्हणजे कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम, ज्याला आपण ट्रॅडिशनल असं म्हणतो. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम इज बेस्ड ऑन प्रॅक्टिसेबिलिटी. अकाउंटिंग कन्व्हेन्शन मीन्स rules which by common agreement are used in accounting. However, there is no clear information of rules between concepts and convention. Indian system of accounting is the example of conventional accounting. This system does not follow principle of double entry system. It is incomplete system of recording the business transaction. कन्व्हेन्शन अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर लेखांकनाची जी काही परंपरागत पद्धत आहे ती काय आहे, तर लेखांकनाच्या संदर्भातील माहिती ही नोंदीकृत करून ठेवण्याची ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली जी काही पद्धत आहे या पद्धतीला आपण कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम असं म्हणतो. आता अकाउंटिंगची ही जी काही इंडियन सिस्टीम आहे ही या सिस्टीमचं एक उत्तम उदाहरण सांगता येईल. आणि या पद्धतीनुसार लेखांकनाच्या ज्या काही नोंदी आहे, जे काही रेकॉर्ड आहे हे भारतीय भाषेमध्ये ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल मराठी असेल, हिंदी, मारवाडी, गुजराती अशा भाषांमध्ये अकाउंटिंगचं रेकॉर्ड केलं जातं. आणि लेखापाल म्हणून मुनीमजींची नियुक्ती या सिस्टीमद्वारे केली जाते. आणि सर्व लेखापुस्तकांवर लेखापालाचे नियंत्रण हे नक्कीच असते. कॅशबुक असेल किंवा रोजकीर्द म्हणजे ज्याला आपण रोजमे आणि अकाउंट्स असं म्हणतो किंवा खतावणी ठेवल्या जातात. आणि लेख्याची डावी बाजू समाकलन म्हणजे जमा बाजू ओळखली जाते, तर उजवी बाजू विकलन म्हणजे उधार नावे अशी ओळखली जाते. आणि द्विनोंद पद्धतीचे नियम पाळले जात नसल्यामुळे ही पद्धत लेखांकनाची अपूर्ण पद्धत म्हणून समजली जाते आणि नियमान्वये या पद्धतीला मान्यता प्राप्त झालेली नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल एंट्री ऑफ बुककीपिंगचं डेफिनेशन असेल, मेनिंग असेल किंवा मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल, मग त्याच्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम असेल, डबल एंट्री सिस्टीम असेल किंवा इंडियन सिस्टीम असेल, या सर्व कन्सेप्टवर आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स जो महत्त्वाचा या चॅप्टरमधील जो काही पार्ट आहे याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.